गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत. चॅप्टर नंबर 5 म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. कोणता आहे चॅप्टर? इलेक्ट्रोकेमिस्ट्री. चॅप्टर नंबर 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय? इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज अ branch of chemistry which deals with the study of electrical instrument with the help of chemicals. म्हणजे केमिकलचा अभ्यास विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी याला म्हणतो आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री. याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोकेमिस्ट्री. मग इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये कसं असते? समजा की एखादं सोल्युशन आहे. समजा एक बीकर आहे. एक काय आहे? बीकर आहे. आणि या बीकर मध्ये तुम्ही एक सोल्युशन भरलेलं आहे. या बीकर मध्ये तुम्ही एक सोल्युशन भरलेलं आहे इथपर्यंत. आणि तुम्हाला जर या बीकर मधल्या सोल्युशनचं डिसोसिएशन करायचं असेल, तुम्हाला जर या बीकर मधल्या सोल्युशन मधलं जर काय करायचं असेल, डिसोसिएशन करायचं असेल, म्हणजे या सोल्युशन मध्ये तुम्हाला आयन्स अलग सेपरेट करायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये दोन प्रकारचे इलेक्ट्रोड टाकता. इट इज अ रॉड इलेक्ट्रोड. तुम्ही याच्यामध्ये प्लेस करता. आणि हे जे रॉड इलेक्ट्रोड आहे, हे जे दोन रॉड इलेक्ट्रोड आहेत, हे रॉड इलेक्ट्रोड विथ द हेल्प ऑफ किंवा वरती विथ द हेल्प ऑफ बॅटरी तुम्ही ते कणकाला कनेक्ट करता. तर काय होते? हे जे आहे, हे इलेक्ट्रोड जे आहे, हे इलेक्ट्रोड या सोल्युशन मधले पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स असे डिसोसिएट करतात. काय करतात ते? डिसोसिएट. समजा हे इलेक्ट्रोड आहे. काय? हे इलेक्ट्रोड आहे. आणि हे इलेक्ट्रोड समजा एक पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह कोणता आहे? कॅथोड. आणि निगेटिव्ह कोणता आहे? एनोड. आता हे दोन इलेक्ट्रोड काय करतात? हे समजा वॉटर आहे किंवा मग NaCl सोल्युशन आहे. कायचं आहे? NaCl. तर या सोल्युशन मध्ये समजा आपण हे स्विच आहे, इथं काय आहे? स्विच. जर हे स्विच आपण टॅप दाबलं तर इलेक्ट्रिक करंट फ्लो होते. इलेक्ट्रिक करंट फ्लो झाल्यावरती काय होते की या सोल्युशन मधले इलेक्ट्रिक करंट फ्लो झाल्यावर Na पॉझिटिव्ह आयन्स आणि Cl निगेटिव्ह आयन्स डिसोसिएट होणं सुरू लागतात. जे Na पॉझिटिव्ह आयन्स आहेत, ते Na पॉझिटिव्ह आयन्स हे जातात एनोड कडे. का बरं? एनोड इज निगेटिव्ह चार्ज. आणि जे निगेटिव्ह Cl आयन आहेत ते जातात कॅथोड कडे. का बरं? कॅथोड इज हॅव्हिंग अ पॉझिटिव्ह चार्ज. असं का? लक्ष द्या. ज्या वेळेस हे पॉझिटिव्ह आयन्स असतात ते अट्रॅक्ट असतात टुवर्ड्स निगेटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स टुवर्ड्स अट्रॅक्ट पॉझिटिव्ह. त्यामुळे तुम्हाला दिसून कधी की या इलेक्ट्रोड वर अशा प्रकारचे पांढरे लेयर्स असते. थोडं जर तुम्ही घरच्या इन्व्हर्टर मध्ये किंवा मग घरच्या बॅटरीमध्ये, जुन्या बॅटरीमध्ये जर ते काढले इलेक्ट्रोड तर त्याच्या अवतीभोवती थोडंफार पांढरं चिपकलेलं असतं. इट इज नथिंग बट द Na पॉझिटिव्ह आयन्स किंवा Cl निगेटिव्ह आयन्स ते असतात. जो कॅथोड असतो त्याच्यावर Cl निगेटिव्ह आणि जो एनोड असतो त्याच्यावर Na पॉझिटिव्ह आयन्स प्रेझेंट असतात. मग काय करतो आपण? केमिस्ट्री लर्न करतो आपण विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी. अशा प्रकारच्या केमिस्ट्रीला म्हणतात इलेक्ट्रोकेमिस्ट्री. अशा प्रकारच्या केमिस्ट्रीला काय म्हणतात? इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये आपल्याला सेल ऑब्झर्व करायचे आहे. नंतर व्हॉट इज मीन बाय कंडक्शन. कंडक्शन कसं होते, कशाद्वारे होते
काय टाकल्यानं त्याच्यात म्हणजे डिसोसिएशन होते, काय टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा भाग पडते. ह्या पुढे कन्सेप्ट या चॅप्टर मध्ये पाहायचे आहेत आपल्याला. हे चॅप्टर काय सांगितलं तुम्हाला की काही उपकरणं जे आहेत किंवा काही केमिकल रिएक्शन आहेत, त्या काही केमिकल रिएक्शन कम्प्लीट होण्यासाठी इलेक्ट्रिकचा वापर करावा लागतो. आणि या चॅप्टर मध्ये तेच आपल्याला आज पाहायचं आहे की कोणकोणत्या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रिकचा वापर करावा लागतो आणि कोणकोणत्या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रिकचा वापर करावा लागत नाही. या सर्व ॲपरेटस बद्दल माहिती या चॅप्टर मध्ये आहे आपल्याला. या चॅप्टर मध्ये नंतर काय आपल्याला की कोणकोणत्या सेल आहेत. एक ड्राय सेल जे तुम्ही पहिल्यापासून वापरून राहिले, एक तर बॅटरीमध्ये, एक तर आपल्या वॉच मध्ये घड्याळच्या आहेत ना, त्या सेलचं डिस्क्रिप्शन काय असते, त्या सेलमध्ये काय असते, कशा प्रमाणे केमिकल रिएक्शन त्या सेलमध्ये घडून येते आणि कशा प्रमाणे त्यातून कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी घडते, हे पुढे कन्सेप्ट या ड्राय सेलमध्ये पाहायचे आहे. नंतर आपल्याला दुसरी पाहायची आहे डॅनियल सेल. डॅनियल सेल मध्ये साल्ट ब्रिजचं कशाप्रमाणे वर्गीकरण आहे ते सुद्धा पाहायला लागतं आपल्याला. नंतर थर्ड पाहायला लागतं इलेक्ट्रोड कोणकोणते आहेत, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, कॅलोमेल इलेक्ट्रोड वगैरे पूर्ण माहिती आहे. एकूण हे चॅप्टर खूप विस्तारित आहे. एकूण चॅप्टर काय आहे, खूप विस्तारित आहे. यात इलेक्ट्रोड आहेत, यात सेल्स आहेत, यात डेफिनेशन सुद्धा आहे. आता ज्या सोल्युशन मधून इलेक्ट्रिसिटी वाहते म्हणजे इलेक्ट्रोड टाकल्यावर या सोल्युशन मधून इलेक्ट्रिसिटी वाहते, त्या सोल्युशनला काय म्हणतात, त्या सोल्युशनला म्हणतात इलेक्ट्रोलाइट. त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रोलाइट. आणि इलेक्ट्रिकच्या माध्यमातून करंट फ्लो करणे विथ द हेल्प ऑफ केमिकल, या पुऱ्या प्रोसेसला म्हणतात इलेक्ट्रोलिसिस. याला काय म्हणतात, इलेक्ट्रोलिसिस विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोलाइट. विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट या प्रोसेस मध्ये पूर्ण तुम्हाला म्हणजे दोन पार्ट आहेत. या चॅप्टर मध्ये दोन पार्ट आहेत. ए पार्ट आहे इलेक्ट्रोलायसिस वर आणि बी पार्ट आहे इलेक्ट्रोड आणि सेल वर. तर आपल्याला दोन्ही पार्ट पाहायचे आहे. अशा प्रकारे या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं हे झालं इंट्रोडक्शन. आता आपल्याला काय पाहायचं आहे बघा, इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधलं इंट्रोडक्शन पहा. पहिली डेफिनेशन आहे आपल्याला रेडॉक्स रिएक्शन. नंबर फर्स्ट रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स reaction. The reaction in which oxidation and reduction take place simultaneously are called redox reaction. Are called redox reaction. The reaction in which oxidation and reduction take place simultaneously are called as redox reaction. बघा रिडॉक्स रिएक्शन कसं आहे. समजा आपल्याला NaCl जे आहे ते NaCl रिडॉक्स रिएक्शन म्हणजे. आता रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय होते, ज्या रिएक्शन मध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन टेक प्लेस होते सायमल्टेनियसली. बघा समजा फॉर्मेशन आहे, एक्झाम्पल आहे याचं, फॉर्मेशन ऑफ NaCl. फॉर्मेशन ऑफ NaCl. फॉर्मेशन ऑफ NaCl मध्ये फर्स्ट स्टेप आहे. काय आहे फर्स्ट स्टेप, लक्ष द्या. फर्स्ट स्टेप आहे याची की Na gives Na पॉझिटिव्ह प्लस 1 इलेक्ट्रॉन. आता याच्यामध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑकर्स होऊन राहिलं. काय म्हणाल, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑकर्स होऊन राहिलं. म्हणून हे रिएक्शन जे आहे ते आहे ऑक्सिडेशन रिएक्शन. काय आहे, ऑक्सिडेशन रिएक्शन. नंतर दुसरं जे आहे ते हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन क्लोरीन निगेटिव्ह घेऊन राहिला आपल्यासाठी.
क्लोरीन ऍटम घेऊन राहिला 1 इलेक्ट्रॉन आणि गिव्ज क्लोरीन निगेटिव्ह, हे झालं रिडक्शन. आता आपण रिडक्शन आणि ऑक्सिडेशन कोण म्हणतो आपण याला? कारण लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज रिडक्शन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज रिडक्शन. मग अशा पद्धतीने ही प्रोसेस सुरू झाल्यावर काय होते? NaCl पासून रिव्हर्सिबल आहे रिएक्शन. Na पॉझिटिव्ह आणि प्लस Cl निगेटिव्ह आयन्स आपल्याला भेटतात किंवा Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह पासून आपल्याला काय भेटते? NaCl भेटते. मग अशा प्रकारच्या रिएक्शन मध्ये काय होते की ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली टेक पार्ट करतात. म्हणजे लगातार बस एक झालं की दुसरं, दुसरं झालं की पहिलं, पहिलं दुसरं, दुसरं पहिलं, म्हणजे असं हे अल्टर चेन होते. आणि ज्यावेळेस अल्टर चेन होते त्यावेळेस जी रिएक्शन तयार होते सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन घडून येते. अशा प्रकारच्या रिएक्शनला आपण काय म्हणतो? रेडॉक्स रिएक्शन म्हणतो. काय म्हणतो? रेडॉक्स रिएक्शन. द रिएक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली इज कॉल्ड एज रेडॉक्स रिएक्शन. मग हे जे रिएक्शन होणार हे होणार रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन कोणते होणार? हे रेडॉक्स रिएक्शन होणार. मग अशा प्रकारे या रेडॉक्स रिएक्शनचं हे एक्झाम्पल आणि ही रेडॉक्स रिएक्शनची डेफिनेशन अशा प्रकारे कन्सेप्ट आहे रेडॉक्स रिएक्शनचा. नंतर बघा आता सेकंड नंबरची डेफिनेशन आहे आपली. सेकंड नंबरची डेफिनेशन आहे इलेक्ट्रोलिसिस. आता इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय? इलेक्ट्रोलिसिस. लिहायच्या मध्ये the process in which the process in which the breaking of bond in an ionic compound with the help of electricity and during the chemical reaction is called electrolysis. Is called as electrolysis. In electrolysis, the electrical energy is converted into chemical energy.
लक्ष द्या काय म्हणतं द प्रोसेस इन विच म्हणजे अशा प्रकारची प्रोसेस इन विच द ब्रेकिंग ऑफ बॉन्ड इन अन आयनिक कंपाऊंड मध्ये बॉन्ड ब्रेक होते पहा the process in which the breaking of bond in an ionic compound with the help of electricity during the chemical reaction म्हणजे एखाद्या कंपाऊंड मधला बॉन्ड ब्रेक करणं आपण आयनिक कंपाऊंड पाहिला एखादा कोणता पाहिला आपण Na आणि Cl आता NaCl ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये टाकलं होतं आणि याला आपण काय केलं होतं इलेक्ट्रिकच्या माध्यमातून अलग अलग करतात रेट ऑफ रिएक्शन मध्ये मग काय होतंय की Na पॉझिटिव्ह अलग निघते आणि Cl निगेटिव्ह अलग निघते म्हणजे या Na आणि Cl मधला जो बॉन्ड आहे आयनिक बॉन्ड तो काय होते ब्रेक होते मग ते डिपेंड म्हणजे लिंपा द प्रोसेस इलेक्ट्रोलिसिस काय आहे द प्रोसेस इन विच द ब्रेकिंग ऑफ बॉन्ड इन एन आयनिक कंपाऊंड with the help of electricity during the chemical reaction एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये इलेक्ट्रिकचा वापर करून एखाद्या आयनिक कंपाऊंड मधला बॉन्ड ब्रेक होत असेल तर त्या प्रोसेसला म्हणतात इलेक्ट्रोलिसिस मध्ये काय होते इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्शन कशामध्ये होते केमिकल एनर्जी मध्ये होते हा पॉइंट लक्षात ठेवा हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे इन द इलेक्ट्रोलिसिस द इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी म्हणजे अशा प्रकारचा हा कन्सेप्ट आहे कोणाचा इलेक्ट्रोलिसिसचा आता दुसरी डेफिनेशन आपल्याला आहे इलेक्ट्रोलाइट काय आहे इलेक्ट्रोलाइट आता इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय लक्ष द्या द solution in which electrolysis take place that solution is called electrolyte म्हणजे पहा की ही सर्व इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस जे आहे हे ज्या सोल्युशन मध्ये घडते त्या सोल्युशनला म्हणतात इलेक्ट्रोलाइट म्हणजे कशामध्ये घडून आली हे NaCl च्या सोल्युशन मध्ये तर मग NaCl चं सोल्युशन काय झालं इलेक्ट्रोलाइट काय झालं इलेक्ट्रोलाइट समजा एखादा बीकर आहे एखाद्या बीकर मध्ये पाणी टाकलं आपण एकदम तर यामध्ये प्रोसेस होऊन राहील तर मग याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट आहे का नाही म्हणजे इलेक्ट्रोलाइट म्हणजे अशा प्रकारचं सोल्युशन की इलेक्ट्रोलिसिस ही प्रक्रिया घडून येते NaCl चं सोल्युशन हे जे पाणी असते यातलं हे दॅट पाणी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोलाइट या पाण्याला काय म्हणतात इलेक्ट्रोलाइट म्हणतात पहा द सोल्युशन इन विच द इलेक्ट्रोलिसिस टेक प्लेस that solution is called as electrolyte त्या सोल्युशनला काय म्हणतात इलेक्ट्रोलाइट असं म्हणतात आता पुढची प्रोसेस आहे म्हणजे पुढची डेफिनेशन आहे आपल्याला याची इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय पहा इलेक्ट्रोकेमिस्ट्री इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय होते द एरिया ऑफ केमिस्ट्री म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री डेफिनेशन लिहिली आहे द एरिया ऑफ केमिस्ट्री which is converted into which is concerned
इंटर कन्वर्शन ऑफ केमिकल and electrical energy as well as deals with the resistance and conductance of aqueous electrolytic solution is called electrochemistry. लक्ष द्या, the area of chemistry which is concerned, the area of chemistry which is concerned. आता एरिया म्हणजे समजा आता केमिस्ट्री खूप अथांग आहे ना, केमिस्ट्रीला एंड नाही आहे, मग अशा प्रकारचा एरिया आहे, अशा प्रकारचा एक एरिया. आता आपण काय म्हणतो की भारत आहे म्हणजे इंडिया आहे, इंडिया काय आहे, एक एरिया आहे इलेक्ट्रिसिटीचा. मग तशा प्रकारे काय आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्री एक केमिस्ट्रीचा एरिया आहे, काय केमिस्ट्री मधला एक पार्ट, त्याला काय म्हणू आपण, एक पार्ट, केमिस्ट्री मधला एक पार्ट आहे. द एरिया ऑफ केमिस्ट्री विच इज कन्सर्न, कन्सर्न म्हणजे ते सांगते, काय सांगते, विथ इंटर कन्वर्शन, हे काय म्हणते, बदला, कशामध्ये बदला सांगते, ऑफ केमिकल अँड इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे केमिकल एनर्जी रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कसं होते आणि इलेक्ट्रिक एनर्जी रूपांतर केमिकल मध्ये कसं होते. चांगले सर्वांजवळ सुद्धा अँड्रॉइड मोबाईल आहे, अँड्रॉइड मोबाईल मध्ये काय होते, आपण चार्जिंग करतो, चार्जिंग केल्यावर काय होते, दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी दॅट बॅटरी विच इज इन द फोन, है ना. म्हणजे काय होते, कन्वर्शन, कशामध्ये, इलेक्ट्रिकचं रूपांतर केमिकल मध्ये, मग त्या केमिकलचं रूपांतर इलेक्ट्रिकल मध्ये आपण यूज करतो, है ना. म्हणजे त्याला म्हणतात इलेक्ट्रोकेमिस्ट्री. पण द एरिया ऑफ केमिस्ट्री विच इज कन्सर्न, द एरिया ऑफ केमिस्ट्री विच इज कन्सर्न विथ द इंटर कन्वर्शन ऑफ केमिकल अँड इलेक्ट्रिकल एनर्जी. याच्यामध्ये काय आहे, इंटर कन्वर्शन आहे, काय आहे, इंटर कन्वर्शन, इलेक्ट्रिकचं रूपांतर केमिकल मध्ये आणि केमिकलचं रूपांतर इलेक्ट्रिकल मध्ये, हे इंटर कन्वर्शन मध्ये दोघांमध्ये. पहा, द एरिया ऑफ केमिस्ट्री विच इज कन्सर्न विथ द इंटर कन्वर्शन ऑफ केमिकल अँड इलेक्ट्रिकल एनर्जी as well as deals with the resistance and conductance of the aqueous electrolytic solution is called as electrochemistry. रेजिस्टन्स हे सांगते, कंडक्टन्स हे सांगते. आता रेजिस्टन्स आणि कंडक्टन्स तुमच्यासाठी नवीन नाहीये, तुम्ही फिजिक्स मध्ये ते पाहिलेले आहे. कंडक्टन्स म्हणजे काय होते, रेजिस्टन्स म्हणजे काय होते, कंडक्टिव्हिटी म्हणजे काय होते, रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय होते, हे पूर्ण कन्सेप्ट तुम्ही फिजिक्स मध्ये पाहिलेले आहे. रेजिस्टन्स, रेजिस्टिव्हिटी, कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रिसिटी मध्ये पूर्ण आहे. हा, चॅप्टर नंबर 5 फिजिक्स, यंग मॉड्युलसच्या पहिले, लिमिट पॉइंटच्या पहिले आहे की ते तशा प्रकारे हे आहे. त्या अशा इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्शन केमिकल एनर्जी मध्ये, केमिकल एनर्जी रूपांतर इलेक्ट्रिकल मध्ये, हे तुम्हाला सोपी जाणार.
पहा, the area of chemistry which is concerned with the interconversion of chemical and electrical energy as well as deals with the resistance and conductance of aqueous electrolytic solution is called as electrochemistry. अशा प्रकारे इलेक्ट्रोकेमिस्ट्री आपल्याला सांगता येईल. आता अप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे. काय आहे? अप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री कुठं कुठं अप्लिकेबल असते. Application of electrochemistry. Application of electrochemistry. आता application of electrochemistry मध्ये पहिला पॉइंट आपला it is used in the manufacture of of essential chemicals NaOH, which is widely used in the manufacture of soaps, detergents and paper. In the manufacture of soap, detergent, it is. Number second, it is used to manufacture fluorine. It is used to manufacture of fluorine. Number third, electro-refining is used for the purification of metal. Electro-refining is used for the metal purification. And number 4, it is used to coating of metal. लक्ष द्या. पहिलं ऍप्लिकेशन आहे. इट इज यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ इसेन्शियल केमिकल NaOH. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये NaOH ज्यावेळेस तयार करतात त्यावेळेस या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा वापर करतात. NaOH का बरं लागते? कारण ते खूप महत्वाचं आहे. NaOH हे साबण झाले, डिटर्जंट झाले, अजून अलग अलग प्रकारचे जे हे असतात परफ्युम्स वगैरे असतात त्यामध्ये सुद्धा यूज आहे. म्हणजे हे बेसिक आहे. इसेन्शियल म्हणजे जे हरस वापरला आहे. हरस म्हणजे वाईडली. आता तुम्हाला माहिती आहे साबणाचं काम दररोजच पडतं. मग तो कोणतेही साबण असतो, आंघोळीचा असो की कपडे धुवायचा असतो, मग ते साबण इसेन्शियल आहे. मग NaOH इसेन्शियलच आहे ना. तर NaOH लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर करण्यासाठी ही प्रोसेस हरस वापरली जाते. कोणती? इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची. नंतर सेकंड आहे इट इज यूज टू मॅन्युफॅक्चर ऑफ फ्लोरीन. फ्लोरीनचा मॅन्युफॅक्चर करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. नंतर आहे इलेक्ट्रो रिफायनिंग इज यूज फॉर द मेटल प्युरिफिकेशन. मेटल प्युरिफिकेशन साठी इलेक्ट्रो रिफायनिंग प्रोसेस आहे की समजा एखादे मेटल अनप्युअर आहे, तुम्हाला माहिती असेल
की पृथ्वीच्या भूगर्भात म्हणजे इन द अर्थ क्रस्ट so many metals are present आणि that metals are not in a pure form. जे पृथ्वीच्या आतमध्ये मेटल आहेत ते प्युअर फॉर्म मध्ये नाही आहे, मग त्यांचं प्युरिफिकेशन करावं लागते. त्या प्युरिफिकेशनच्या खूप साऱ्या प्रोसेस आहे. त्यातली एक प्रोसेस आहे मेटल प्युरिफिकेशनची, कोणती? इलेक्ट्रो रिफायनिंग. आणि इलेक्ट्रो रिफायनिंग प्रोसेस केली की तो मेटल काय चमकते. मग अशा प्रोसेस मध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा वापर करतात. नंतर काय आहे, इट इज यूज टू कोटिंग अ मेटल. समजा एखादा मेटल आहे, एखाद्या मेटलवर दुसऱ्या मेटलची कोटिंग आपल्याला बसवायची आहे, तर आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा वापर इथं करू शकतो. लक्ष द्या, आपण आज 4 कॉन्सेप्ट पाहिले. कोणकोणते कॉन्सेप्ट पाहिले? 4 आपण. नंबर फर्स्ट पाहिला आपण रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय होते? अशा प्रकारची रिएक्शन की त्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली घडून येते, त्याला आपण काय म्हणतो? रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शनचं आपण हे पाहिलं, एक्झाम्पल पाहिलं. NaOH जे आहे ते NaCl जे आहे, NaCl मध्ये Na एक इलेक्ट्रॉन देते म्हणजे ऑक्सिडेशन करते आणि Cl एक इलेक्ट्रॉन घेते म्हणजे रिडक्शन होते, आणि दोघांपासून काय तयार होते? रेडॉक्स रिएक्शन फॉर्म होते. नंतर पाहिलं आपण इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय होते? हे प्रोसेस आहे. कशी प्रोसेस आहे ते? की याच्यामध्ये काय होते की एखाद्या कंपाऊंड म्हणजे ब्रेकिंग, एखाद्या आयनिक कंपाऊंड मधला बॉन्ड ब्रेक होते, आणि ब्रेक झाल्यावर त्याच्यामधून कधी इलेक्ट्रिसिटीचा वापर करून तो बॉन्ड काय होते? ब्रेक होते. आणि या प्रोसेस काय म्हणतात? इलेक्ट्रोलिसिस म्हणतात. नंतर इलेक्ट्रोलाइट पाहिला आपण. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय होते की अशा प्रकारचं जे सोल्युशन असते की ज्यातून ते आयन्स अलग अलग होतात, त्या सोल्युशनला म्हणतात इलेक्ट्रोलाइट. आणि नंतर पाहिला आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय होते की हे इंटर कन्व्हर्शन आहे. कशा मधलं? इलेक्ट्रिकल एनर्जी मधलं आणि केमिकल एनर्जी मधलं, की ते आपल्याला सांगता येते. अशा प्रकारे आपण 5 कॉन्सेप्ट पाहिले. रेडॉक्स रिएक्शन, इलेक्ट्रोलिसिस, इलेक्ट्रोलाइट, नंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री. जो पुढचा पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चर मध्ये